बातमी इंडिगोच्या गोंधळासंदर्भात इंडिगोच्या गोंधळावरून दिल्ली हायकोर्टानं केंद्र सरकारला झापलंय। सरकार इंडिगो बाबत इतकं असहाय्य आहे का असा सवाल उपस्थित केलाय। हायकोर्टानं हा सवाल उपस्थित केला। इंडिगोला प्रवाशांना नुकसान भरपाई देण्याचे हायकोर्टानं आदेश दिलेत। दिल्ली उच्च न्यायालयानं इंडिगोच्या गोंधळावर तातडीनं अहवाल सुद्धा मागवलाय। तर सुनावणी पार पडलेली आहे। काय झाले सुनावणीत पाहूया। दिल्ली हायकोर्टानं सरकारला झापलंय, ही स्थिती ओढावली यासाठी केंद्र सरकारही जबाबदार आहे असं म्हटलंय। अडकलेल्या प्रवाशांना मदत करण्यासाठी आणि त्यांना भरपाई देण्यासाठी तुम्ही काय पावलं उचललीत असा सवालही उपस्थित केलाय। केवळ अडकलेल्या प्रवाशांचा प्रश्न नाहीये, भारताच्या अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसलाय। इंडिगोनं वेळेत पायलट्सची भरती केली नाही, याबाबत तुम्ही काय कारवाई केलीत असा सुद्धा सवाल दिल्ली हायकोर्टानं उपस्थित केलाय। सरकारनं घालून दिलेले नियम एअरलाईन कंपन्या पाळत नसतील तर कारवाईसाठी कुठले कायदे आहेत असंही म्हटलंय। सरकार असहाय्य आहे का, कुठल्या कलमांतर्गत कारवाई करणार हे आम्हाला जाणून घ्यायचं आहे असं कोर्टानं म्हटलंय। दुसरं म्हणजे अन्य एअरलाइन्स 30 ते 40 हजाराचं तिकीट कसं विकत होत्या, लोकांच्या गैरसोयीचा फायदा कसा काय घेऊ शकता असाही सवाल दिल्ली उच्च न्यायालयानं उपस्थित केलाय।